Ankur, sowing seeds of hope. चमकीच्या शाळेला आज सुट्टी आहे, पण आईच्या ऑफिसला सुट्टी नाही. तिला आज खूप काम आहे. चमकी आईचं शेपूट आहे. आई उठली की चमकी उठतेच. चमकी मंकी, हा हा, मंकी ही गर्ल आहे बरं का. सगळे मंकीला माकडीण म्हणतात, पण हे चमकीला अजिबात आवडत नाही, म्हणून तिने तिचे नाव मंकीण असं ठेवलंय. चमकी, आज सुट्टी आहे ना तुला? झोप बरं. आई, मी पण उठून तुझ्या कामात मदत करते ना ग. नको नको, अजिबात नको. रोज शाळेत किती काम करतेस तू. झोप अजून थोडा वेळ. आईला मदत कर हा कामात चमकी. हो हो, तिला आज घर कामात, ऑफिसच्या कामात मी मदत करणारच आहे. बाय बाबा. बाय चमकी. चमकी, तू किती तयारी करून ठेवलीस ग. थँक्यू. पण आता लुडबुड चालणार नाही बर का. माझे ऑफिसचे कॉल्स आहेत. शांतपणे खेळत बस. अगं आई, मला पण किती काम आहे. काय सांगू तुला. मंकिणीला पण बजावला मी. ती अजिबात मला त्रास द्यायचा नाही. येस येस. नो नो. हां हां हां, या या. येस येस, नो नो नो. मंकिण, काय करतेस? तुझ्या शाळेला सुट्टी म्हणजे माझ्या डोक्याला ताप आहे. ऑफिसचा कॉल चालू आहे माझा. एकदम शांत बस आता. चमकीला कंटाळा आलेला दिसतोय. काय करतीये चमकी आता? ओहो, आईचे ऑफिस फ्रॉम होम आणि चमकीचे होम फ्रॉम ऑफिस. आता तिचा ऑफिस ऑफिस हा खेळ संपून घर घर खेळ सुरू झालेला दिसतोय. वा, ट्री हाऊस. मंकिण, तू पूर्वी झाडावर राहायचीस ना? असंच होतं ना ग तुझं घर? तुला माहितीये का मंकिण, खूप पूर्वी आम्ही माणसं पण माकडच होतो. म्हणजे याचा अर्थ तू पण माणूस बनू शकतेस. मी पण येऊ तुझ्या घरात? माकडाचा माणूस झाला हे ऐकलंय. हो हो,
पण ही चमकी माणसाची माकड बनली की आता आईचा पारा चढणार. बाहेर जा चमकी आधी. माकड चाळे करू नकोस. मंकी किती का माकड चाळे करतेस तू? आई मला ओरडली ना. किती काम आहे तिला. किती दमले बघ आई. आईला त्रास दिल्याबद्दल चमकीला चांगलंच वाईट वाटलेलं दिसतंय. आई म्हणजे चमकीचं चिमुकलं जगच आहे. आईसाठी काय खायला करू बरं? चमकीचा आवाज कुठे येत नाहीये. गेली कुठे? नक्की काहीतरी उद्योग करत असणार. अगं अगं, काय उद्योग करून ठेवलायस आता? आई काम झालं का तुझं? बस तू आरामात. हे बघ मी काय खाऊ आणलाय. काय आणलंयस? मंकी स्पेशल. सॉरी केळ्याचा मेवा आणि लिंबू सरबत. आई किती ग दमलीस काम करून. शक्ती यायला हवी की नाही. खा मग हे. चमकी, माझ्यासाठी बनवलंस तू? तरीच आवाज येत नव्हता तुझा केव्हापासून. आई तू मला किती आवडते सांगू का तुला? हत्तीच्या अंगात जेवढी ताकद असते ना, चित्ता जितका जोरात पळू शकतो ना, जिराफाची मान जितकी उंच असते, एक राक्षस जितकं खाऊ शकतो ना, तितकी तू मला आवडतेस. आणि तू केवढी आवडतेस मला माहितीये. तू जेवढी मस्ती करतेस ना, तेवढी तू मला आवडतेस. आई मग मी अजून मस्ती करू?